धोकादायक झाडाकडे महानगरपालिकेसह विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष, फांद्या तोडून नागरिकांच्या जीविताचा धोका टाळावा. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये वाढलेले झाडे धोकादायक फांद्या काढण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून लोकहित मंचाच्या वतीने पाठपुरावा केला जात असूनही महानगरपालिका प्रशासन, विद्युत वितरण कंपनीचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. कारण सांगली सिव्हिल हॉस्पिटल जवळील दिगंबर मेडिकलच्या समोर गेले 2-3 दिवसांपासून झाडाची फांदी विद्युत तारेवर झुकली असून त्याची एक फांदी खाली रस्त्याकडला मोडून लोंबकळत आहे. सदरचा रस्ता हा मोठ्या रहदारीचा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा धोका निर्माण झालेला आहे. तरी सुद्धा या फांदीकडे महानगरपालिका प्रशासनाचे आणि विद्युत वितरण कंपनीचे अजूनही लक्ष का गेले नाही, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित आहे. या झाडांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष घालून संबंधित विभागाला आदेशित करावे, अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने करीत आहोत. मनोज बिसे, अध्यक्ष लोकहित मंच, सांगली. मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनकी. अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.